हॅलो गुड इव्हनिंग एव्हरीवन. दिस इज आकाश शिलमुले. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे लर्न नेक्स्ट नर्सिंग ह्या यूट्यूब चॅनलवर. तर स्टुडंट्स मित्रांनो, तुम्ही बघू शकता DMERची जी एक्झाम होती, ओके, जूनमध्ये जी ॲडव्हर्टाईजमेंट आली होती, जून महिन्यामध्ये, ओके, जून महिन्यामध्ये जी ॲडव्हर्टाईजमेंट आली होती, ओके, त्याविषयी एक महत्त्वाची आणि खूप इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आलेली आहे. तसं एक्झाम शेड्यूल आलेलं आहे. आपल्याला माहीत होतं की 18 सप्टेंबरपासून ते 29 सप्टेंबरपर्यंत एक्झाम आहे, ओके, DMERची, ओके. तर DMERची एक्झाम म्हटले कुठले, तर अदर दॅन नर्सिंगची ॲडव्हर्टाईजमेंट अजूनही आलेली नव्हती, ओके. बाकी सगळे जे कॅडर्स होते, जे हॉस्पिटलमध्ये काम करणारे, सगळी एक्झाम जूनमध्ये यांचे पदं भरतीसाठी आपल्याला ॲडव्हर्टाईजमेंट बघायला मिळाली होती, ओके. तर आता याचा एक्झाम शेड्यूल आलेला आहे की 18 तारखेपासून 29 तारखेपर्यंत कुठल्या कुठल्या शिफ्टमध्ये आणि कशी एक्झाम होणार, परीक्षा कधी होणार आहे आणि कोणकोणत्या शिफ्टमध्ये होणार आहे, ओके. तर याच्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल. मी तुम्हाला तो PDF दाखवून देतो आहे. तर DMERच्या वेबसाईटला गेल्यानंतर तुम्हाला जाहिरात 2025मध्ये बघू शकता तुम्ही डे 1, ओके. डे 1 म्हणजे कुठे, 18 सप्टेंबरला शेड्यूल बघू शकता तुम्ही. शिफ्ट 1, शिफ्ट 2, शिफ्ट 3. आता तुम्हाला माहीत आहे ही एक्झाम TCS घेणार आहे, ओके. TCS घेणार आहे आणि याचा सिलेबस आणि सगळं वगैरे तुम्हाला माहीत आहे, तुम्ही अभ्यास करत असालच. तर शिफ्ट 1मध्ये 18 सप्टेंबरला मॉर्निंगची जी शिफ्ट असणार ते फार्मासिस्ट. सेकंड जे शिफ्ट मॉर्निंग शिफ्टमध्ये फार्मासिस्ट आणि डेंटल टेक्निशियनची. सेकंड शिफ्टमध्ये फार्मासिस्ट आणि इलेक्ट्रोकार्डिओग्राफी टेक्निशियन म्हणजे ECG टेक्निशियनची एक्झाम. शिफ्ट 3मध्ये फार्मासिस्ट आणि एक्सरे असिस्टंटची एक्झाम, ओके. त्याच्यानंतर आहे 19 सप्टेंबरला जी आहे, ओके, याच्यामध्ये त्यांनी शिफ्ट 4 दिलेली आहे. दॅट मीन्स इथं म्हणू शकता तुम्ही हे त्या दिवशीची शिफ्ट 1 म्हणू शकतो आपण, शिफ्ट 1, ओके. तर फार्मासिस्ट आणि लायब्ररी असिस्टंट. आणि शिफ्ट 2 जी आहे ती फार्मासिस्ट आणि एक्सरे टेक्निशियनची. आणि शिफ्ट 3 19 तारखेची जी आहे त्याच्यामध्ये फार्मासिस्ट आणि फिजिओथेरपिस्ट. आता तुम्ही बघू शकता फार्मासिस्ट या पदासाठी भरपूर लोकांनी याच्यामध्ये अप्लाय केलेलं आहे. त्यामुळं इथे तुम्हाला बघू शकता हे शिफ्ट 4 न करता शिफ्ट 1, शिफ्ट 2, शिफ्ट 3 म्हणू शकता तुम्ही. हां, येस, ओके, ठीक आहे. त्या दिवशीची जर त्या पदासाठी जर बघायला गेलं तर फार्मासिस्ट 18 तारखेला पण होतं, त्याच्यामुळे शिफ्ट 4 तुम्ही फार्मासिस्ट म्हणू शकता तुम्ही, ओके. बट 19 तारखेची पहिली शिफ्ट अशा पद्धतीने तुम्ही कन्सिडर करू शकता, पहिली, दुसरी आणि तिसरी, ओके. तर फार्मासिस्टच्या एक्झाम कंटिन्यूस तुम्हाला एक्झाममध्ये बघायला मिळू शकते. 22 तारखेला सुद्धा फार्मासिस्ट पहिल्या शिफ्टमध्ये, म्हणजे ते 7वी शिफ्ट आहे फार्मासिस्टची, ओके. त्याच्यामध्ये लायब्ररियनसुद्धा आणि शिफ्ट 8मध्ये फार्मासिस्टसुद्धा, ओके. आणि त्यानंतर तुम्हाला शिफ्ट 9मध्ये फार्मासिस्ट आणि हायर ग्रेड स्टेनोग्राफर, ओके. शिफ्ट 8मध्ये डायटिशियन तुम्हाला बघायला मिळतं. आणि 23 तारखेला सुद्धा तुम्हाला बघू शकता तुम्ही, ओके, डे 4, ओके. 23 तारखेला शिफ्ट याच्यामध्ये बघू शकता, ओके, शिफ्ट 1, शिफ्ट 2 आणि शिफ्ट 3, ओके. त्याच्यामध्ये 10वी शिफ्ट. तर तुम्हाला याच्यानुसार जर बघितलं शिफ्ट किती झाल्या तर त्याच्यानुसार 10, 11, 12 असं लिहिलेलं आहे. बट हे त्या दिवशीची शिफ्ट 1, त्या दिवशी शिफ्ट 2, त्या दिवशीची शिफ्ट 3. फार्मासिस्ट, डॉक्युमेंटल कॅटलॉगर, फार्मासिस्ट दोन्ही शिफ्टमध्ये. आणि 24 तारखेला सुद्धा शिफ्ट 1, शिफ्ट 2 आणि शिफ्ट 3मध्ये सगळ्या फार्मासिस्टच्या एक्झाम आहे, ओके. आणि 25 तारखेला तुम्हाला बघू शकता, 16 तारखेला 25 तारखेला शिफ्ट 1, शिफ्ट 2 आणि शिफ्ट 3मध्ये ड्रायव्हर, ओके, लॅबोरेटरी असिस्टंट आणि लॅबोरेटरी टेक्निशियनची. आणि डे 7मध्ये बघू शकता 26 तारखेला मध्ये शिफ्ट 1मध्ये, ओके, शिफ्ट 1 आणि शिफ्ट 2, ओके. तर सोशल सर्व्हिस सुप्रिटेंडंट म्हणजे आणि सोशल सुप्रिटेंडंटच्या 2 ग्रेडमध्ये एक्झाम्स आहेत. 26 तारखेला त्यांची एक्झाम येतं, ओके. तर याच्यामध्ये जे मेडिकल सोशल सर्व्हिस सुप्रिटेंडंट जे आहेत, ओके, जे MSW BSW झालेलं आहे त्यांची, ओके, त्याच्यामध्ये. आणि असिस्टंट लायब्ररीयनची सुद्धा 26 तारखेला एक सेकंड शिफ्टमध्ये एक्झाम बघायला मिळू शकता. आणि 29 तारखेला शेवटची याच्यामध्ये शिफ्ट 1 आणि शिफ्ट 2 आणि शिफ्ट 3. शिफ्ट 1मध्ये लॅबोरेटरी टेक्निशियन, ओके. शिफ्ट 2मध्ये लोअर ग्रेड स्टेनोग्राफर आणि शिफ्ट 3मध्ये सोशल सर्व्हिस सुप्रिटेंडंट, ओके. अशा पद्धतीने तुम्ही याच्यामध्ये बघू शकता की 8 दिवस ही कंटिन्युअस एक्झाम चालणार आहे. आणि आता तुम्हाला सांगतो 8 दिवस जर एक्झाम होत असेल याच्यामध्ये, ओके, 8 दिवस. आता तुम्ही बघू शकता फार्मासिस्टचे जवळपास इथे 10 to 12 शिफ्टमध्ये एक्झाम होणार आहे, 10 ते 12 शिफ्टमध्ये एक्झाम होणार आहे. तर इथे तुम्ही बघू शकता ज्यावेळी एकापेक्षा जास्त शिफ्टमध्ये एक्झाम होत असेल तर इथे नॉर्मलायझेशन होतं. आणि नॉर्मलायझेशनमध्ये बघू शकता की काय होतं की प्रत्येक एक्झामची जी पातळी आहे, म्हणजे प्रत्येक त्या पेपरची पातळी तपासलं जातं, ओके. त्यानुसार मग त्यांना नॉर्मलायझेशनमध्ये थोडे मार्क तुमचे खालतीवरती होऊ शकतात. बट तुम्हाला नॉर्मलायझेशनवर मात करायची असेल तर नॉर्मलायझेशन होत असेल तर तशा एक्झाममध्ये मॅक्सिमम तुम्ही कुठल्याही शिफ्टला राहू द्या,
कुठलीही शिफ्ट असो, फर्स्ट, सेकंड, थर्ड, कोणत्याही दिवशीची असो, आपलं एकच तुम्हाला म्हणणं आहे की बाबा तुम्ही नॉर्मलायझेशन जर त्या एक्झाममध्ये होत असेल तर तिथे तुम्हाला मॅक्सिमम, ओके बघा तुम्हाला माहिती आहे इथं निगेटिव्ह मार्क आहे नाही, बट ज्यावेळी तुम्ही पेपर अटेम्प्ट कराल तर तुम्ही असं अटेम्प्ट करा की बाबा तुमचं म्हणजे रॉंग आन्सर झालं नाही पाहिजे. ट्राय करा थोडं कॅल्क्युलेटेड ट्राय करा, म्हणजे इन द सेन्स थोडं इंटेलेक्च्युअल वापरा आणि तो MCQ राईट करण्याचा प्रयत्न करा. ओके, तर जर तुम्ही नॉर्मलायझेशन आहे म्हणून भिण्यापेक्षा याच्यावर मात करण्याचा एकच मूलमंत्र आहे की तुम्ही तुमच्या पेपरमध्ये मॅक्सिमम मार्क घेण्याचा प्रयत्न करा. ज्यावेळी तुम्हाला मॅक्सिमम मार्क भेटेल त्यावेळी नॉर्मलायझेशनचा जास्त तुम्हाला फरक पडत नाही. बट तुम्हाला जर मार्क कमी आले, ओके, तर डेफिनेटली नॉर्मलायझेशनमध्ये तुमचे मार्क अजून कमी होतील. ओके, सांगता येत नाही, किंवा मार्क तुमचे जास्त वाढणार पण नाही. ओके, बघा आता तर प्रत्येक शिफ्टमध्ये आता 10-12 शिफ्ट आहे, तर कुठल्या तरी एका शिफ्टचा पेपर इझी होऊ शकते, कुठल्या तरी एका शिफ्टचा कठीण असू शकतं. तर त्या सगळ्यांना त्या एक्झामची पातळी समान करण्यासाठी हे नॉर्मलायझेशन मेथड असते. ओके, सो होप सो तुमचा सगळ्यांचा अभ्यास चालू असेल. ओके, अजून चांगला अभ्यास करा. आता जास्त दिवस उरलेले नाही आहेत, सप्टेंबरमध्ये एक्झाम आहेत. ओके, ऑलमोस्ट तुमच्याकडे जवळपास 20 दिवस आहेत. ओके, तर 20 दिवस आहेत, तर 20 दिवस फक्त आणि फक्त टेस्ट, मॅक्सिमम MCQ, ओके, आणि कोअर कन्सेप्ट जे तुमचे जे आतापर्यंत मागची एक्झाम तुम्ही DMERची बघू शकता किंवा तुमचे महानगरपालिकेचे पेपर्स बघू शकता, ज्याच्यामध्ये तुम्हाला मॅक्सिमम क्वेश्चन्स विचारले त्या याच्यावर जे टॉपिक्स आहेत त्यांच्यावर तुम्ही फोकस करण्याचा प्रयत्न करा. ओके, सो थँक्यू, धन्यवाद.